साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। धनगर एसटी आरक्षणाबाबत पंढरपूर इथे सुरू असणाऱ्या राज्यस्तरीय उपोषणास पाठिंबा म्हणून राहुरी इथे नगर मनमाड राज्य महामार्गावरती बाजार समितीच्या समोर सकल धनगर समाजाच्या वतीनं 19 सप्टेंबर रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। यावेळी तरुणांनी धनगर गजन नृत्य करत अर्धा तास महामार्ग रोखला होता। गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज एसटी आरक्षणाबाबत लढा देत आहे, मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही सरकारनं धनगर समाज आरक्षणाचा विचार केला नाहीये। आरक्षणासाठी पंढरपूर इथे 9 सप्टेंबर पासून राज्यस्तरीय उपोषण सुरू करण्यात आलं आहे आणि या उपोषणाला धनगर समाजामधील 6 जण उपोषणाला बसले आहेत। उपोषणाचा 10वा दिवस आहे। दरम्यान उपोषणस्थळी 2 तरुणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न देखील केलाय, तरी देखील सरकारनं अद्याप दखल घेतली नाहीये। सरकारचा निषेध करण्यासाठी तसेच पंढरपूर येथील उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल धनगर समाजाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय। यावेळी धनगर समाजानं आक्रमक होऊन मेंढरं आणि जनावरं रस्त्यावरती आणली आणि तरुणांनी डप वाजवून धनगरी गजन नृत्य करून अर्धा तास महामार्ग रोखून धरला। या प्रसंगी गंगाधर तमनर तसेच ज्ञानेश्वर बाचकर, अनिल डोलनर, भारत मतकर, रामदास बाचकर, दत्तात्रय बाचकर, वर्षा बाचकर यांनी मनोगत व्यक्त करून सरकारचा निषेध केलाय। येत्या 4 दिवसात सरकारनं योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी धनगर समाजाच्या वतीनं देण्यात आला। यावेळी अण्णासाहेब सोडणार तसेच विजय तमनर, गंगाधर तमनर, भागवत झडे, बाळासाहेब तिखोळे, ज्ञानेश्वर तिखोळे, रामदास बाचकर, दीपक रक्टे, अप्पासाहेब तमनर, दत्तात्रय बाचकर, सोमनाथ बाचकर, श्रीकांत बाचकर, चिमाजी कारंडे, अनिल माने, नानासाहेब जुंधारे, भगवान झडे, जगन्नाथ रक्टे, भगवान खेडेकर, किरण गडदे, जिजाबापू तमनर, बाबासाहेब केसकर, कचरू चितळकर, भारत कारंडे, गंगाराम मदने, काशीनाथ डव्हाण, संकेत विरकर, भाऊराव तमनर तसेच दत्तात्रय तमनर आदींसह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येनं आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। रास्ता रोको दरम्यान नगर मनमाड राज्य महामार्गावरती वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या सरकारला जाग येण्यासाठी धनगर बांधवांना एसटी आरक्षण मिळावा म्हणून राहुरी तालुक्यातील सकल धनगरच्या वतीने आज कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड समोर हायवेवर रस्ता रोको, शेळ्या मेंढ्या, बैलगाडी, घोड्यांसह मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव राहुरी तालुक्यातील या ठिकाणी उपस्थित झाला आणि सरकारला जाग यावा म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या सरकारला विनंत्या केल्या। जर लवकरात लवकर या मल्हार योजनेचा आपण विचार केला नाही आणि धनगर बांधवांना एसटी आरक्षणाचं सर्टिफिकेट या ठिकाणी दिलं नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन पुढच्या काळात उभं राहील। या निमित्त या रस्ता रोकोच्या निमित्ताने मी सरकारला इशारा देऊ इच्छितो आणि सर्वच बांधवांचे या ठिकाणी मी आभार मानतो। पण पुढील काळामध्ये या सरकारला झोपेतून उठवायचं असेल तर वेगळ्या पद्धतीचं आंदोलन उभे राहतील याची सरकारने नोंद घ्यावी। 9 सप्टेंबर रोजी आपल्या महाराष्ट्रामधील सकल धनगर समाजाच्या वतीने जे 6 युद्धे पंढरपूरमध्ये उपोषणाला बसलेला आहे, तर अनेक तालुक्यांमध्ये असंच रस्ता रोको आंदोलन अनेक ठिकाणी त्यांचा पाठिंबा पण धनगर बांधवांच्या वतीने जो दर्शवण्यात आलेला आहे आणि त्याचा जे पंढरपूरमध्ये
आमरण उपोषण चालू आहे. त्यामध्ये आमच्या 2 धनगर बांधवांनी, एक जणांनी विष पिऊन विष प्राशन करून सुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर एक जणांनी म्हणजे पेट्रोल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला. तर इतका धनगर समाज हा पेटून उठलेला आहे. तर समाज या सरकारने या आमच्या धनगर बांधवांची अशी कळकळीची तुम्हाला आमची एक नम्र विनंती आहे की आमच्या समाजाला एसटी आरक्षण हे त्वरित अदा करावं, आणि जर झालं तर आम्ही हे धनगर समाज महाराष्ट्रभर पूर्ण पेटून उठेल आणि याच्याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही सकल धनगर समाजाच्या वतीने करू, एवढंच मी शासनाला सांगू इच्छिते. सर्व सकल धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी भव्य असा रस्ता रोको करण्यात आला. आमचे समाज बांधव 6 योद्धे आज 11 दिवस झाले पंढरपूरमध्ये उपोषणाला बसलेले. त्यांची तब्येत हलवलेली आहे. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावर आलो. जर आता या सरकारने जर 2 दिवसात निर्णय घेतला नाही तर आम्ही सर्व समाज महाराष्ट्रभर या रस्त्यावर इथून पुढे पेटून उठू आणि लवकरात लवकर या सरकारने आमच्या या मागणीचा विचार करावा अशा प्रकारची विनंती करतो. जय मल्हार. हा निष्काळजी प्रकारचा सरकार जी काळजी घेत नाही, याच्यातून तिने काळजी घ्यायला पाहिजे. असे ठिकठिकाणी आंदोलन चालू आहेत. जसं कोकिळाचा आवाज जर दाबायला तर त्या कावळेच उठत असेल तर त्या कावळ्यालाही सुद्धा कोकिळ हे दाबण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी याची सरकारने दखल घ्यावी व लवकरात लवकर हा जो योद्ध्यांचा जो संघर्ष चाललेला आहे हा संपवण्यात यावे व एसटी आरक्षण यांना सर्टिफिकेट देण्यात यावे. ही आज सकल धनगर समाजाच्या वतीने मी ही जय मल्हार आयले देवीच्या प्रतिष्ठानच्या वतीने मी हे सरकारला जाग आणण्याचा आम्ही हा पहिला प्रयत्न चालू आहे. यानंतरचा दुसरा प्रयत्न जर बघितला तर हा धनगर समाज खळखळून उठल्याशिवाय राहणार नाही. धनगर समाजाचे 6 योद्धे आज 11 दिवस झाले अन्नत्याग करून बसलेले आहेत. आज या सरकारला मला एक सांगायचं आहे, इतके दिवस तुम्ही तुमच्या आमदारकी खासदारकी धोक्यात येईल म्हणून संविधान धोक्यात म्हणत होता. अरे संविधानापासून अजून आम्ही वंचित आहे. खरी संविधानाची अंमलबजावणी करून दिली नाही आजपर्यंत. का तुमच्या प्रस्थापितांचं सगळं राखरांगोळ होईल म्हणून तुम्ही जर धनगराची अंत पाहत असाल तर हा धनगर समाज आता शांत राहिला नाही. आता आपला जनान आपला दांडा. धनगर आणि धनगर हा एकच शब्द असून सरकारने जी आपली पिळवणूक लावलेली आहे त्यासाठी आपण हे आंदोलन केलेलं आहे आणि विजय भाऊंच्या मागे आपण ठामपणे सगळे उभे राहणार आहोत. जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपण सगळे आशेत विजय भाऊंच्या मागे ठामपणे उभे राहणार आहोत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.